ज्या मुलांना ॲब्युझिव्ह एन्व्हायरमेंट मिळतं, सतत टीका करणारे आईवडील, एकमेकात मारामाऱ्या करणारे लोक, मुलं हिंसा कुठून शिकतात? बघून शिकतो. वातावरण तसं जर मिळालं तर मुलं हिंसक होतील. मुलं हे जिवंत CCTV कॅमेरे आहेत. CCTV कॅमेऱ्याला भावना नसते, मुलं भावनाही टिपत असतात. त्याच्यामुळे मुलांच्या भोवती वावरताना हे लक्षात घ्या की हे दे आर लाईव्ह CCTV कॅमेराज. अशी माणसं आहेत ज्यांना हिंसेतून डोपामिन मिळतं. बाप येतो घरी, माझे पावलं वाजले की काय विषाद आहे. मुलं अभ्यासाला त्यांच्या खोल्यात जातात, बायकोचे पाय स्वयंपाकघराकडे वळतात की माझा असा कंट्रोल आहे. हिंसेमुळे ताबा, भोवतालच्या परिसरावर घट्ट पकड. तर मला इजा करून समोरच्याला दुःखात बघून, समोरच्यांना वेदनांमध्ये कळवळताना बघून असं काय मिळतंय की मला ती हिंसा करावीशी वाटते? व्हायलन्स गिव्स यू कॉन्फिडन्स, व्हायलन्स गिव्स यू कंट्रोल, व्हायलन्स गिव्स यू अनफॉर्च्युनेटली लेजर. स्त्रिया इतके अत्याचार का सहन करतात? हिंसा एक व्यसन आहे. त्याच्यामुळे व्यसनाधीन माणसाचं व्यसन कधीतरी सुटेल या आशेवरती स्त्रिया जसं सहन करतात, त्याच आशेवर हिंसेच्या बाबतीत त्या विचार करतात की सुटेल कधीतरी. कुठल्याही इंस्टाग्राम, फेसबुक पोस्टवरच्याही कॉमेंट्स पाहिल्या तर तिथे ती एक जो वर्बल व्हायलन्स सुरू झालेला असतो, म्हणजे शिव्यांच्या भाषेत, मग कोणाची आईमाईपासून ते काय कुठपर्यंत मग ती शाब्दिक हिंसाही निघते. बरं, सोशल मीडियाने एक सोय करून दिलेली आहे. प्रेम असो की हिंसा असो, तुम्हाला दूर राहून करता येते. तर बऱ्याच ठिकाणी रेज रूम्स नावाचा आता प्रकार आहे आणि तुमच्या हातात एक मोठा दंडुका देतात किंवा एक हातोडा देतात आणि तुम्हाला उठसूट तिथल्या सगळ्या गोष्टी फोडण्याची परवानगी असते. तर तुमचा जो सगळा राग आहे त्याचा निचरा करण्यासाठी त्या रेज रूमचा वापर करतात. तर या पद्धतीनं या हिंसेचा, आक्रमकतेचा निचरा करता येणं शक्य असतं. अत्यंत भ्रामक समजूत आहे. हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि खुसफुसच्या या नव्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आजचा विषय तितकाच महत्त्वाचा, परत खुसफुसला जाणारा आणि आपण त्याबद्दल खूप कमी बोलतो असा विषय आहे. आपण कुठलंही न्यूज चॅनल लावलं, कुठलंही वर्तमानपत्राचा पान पलटलं की सतत एक काहीतरी बातम्या असतात की याचा खून झाला, इथे या प्रकारची हिंसा झाली, रस्त्यावरनं जाताना आपल्याला कोणीतरी कोणाशी तरी भांडताना दिसतं. सतत होणारी हिंसा आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसते. खरं तर आपण भारतात राहतो. आपल्याला म्हणजे जगाला आपण अहिंसेचा धर्म शिकवला असं म्हणतो. बुद्ध महावीरांपासून महात्मा गांधींपर्यंत या अहिंसेचा विचार आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही जाऊन पाहिलं तर ती हिंसा आपल्या आजूबाजूलाच आहे. ती गेली आहे का? ती आपल्या आत आहे, आपल्या आजूबाजूला आहे, आपल्या घरात आहे. सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ती हिंसा बघतो. तर कुठून येते ही नेमकी हिंसा? काय पद्धतीने या हिंसेकडे पाहिलं जाऊ शकतं? याचा काही ॲस्पेक्ट असू शकेल का? की ती खरंचच खूप मूळ मानवी भावना आहे आणि त्यापासून आपल्याला पळता येणार नाही. तर या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहे डॉक्टर नंदू मुलमुले. नंदू मुलमुले मानसोपचार तज्ज्ञ आहेत. अमुक-तमुकवर खूप रेग्युलरली येत असतात. आपले लाडके पाहुणे आहेत आणि आज त्यांच्यासोबत आपण समजून घेणार आहोत की नेमकी हिंसा काय असते आणि वेगवेगळे काय आयाम असू शकतील या हिंसेचे ते समजण्याचा प्रयत्न करणार. तर स्वागत आहे सर. अ, मला वाटतं सुरुवात इथून करायला हरकत नाही. कारण आता आपण ज्या पद्धतीनं हिंसेबद्दल बोलतो, कारण इतकं कॉमन झालंय आता. आपण कुठल्याही Instagram, Facebook पोस्टवरच्याही कॉमेंट्स पाहिल्या, तर तिथे ती एक जो वर्बल व्हायलन्स सुरू झालेला असतो. म्हणजे शिव्यांच्या भाषेत, मग कोणाची आईमाईपासून ते काय कुठपर्यंत मग ती शाब्दिक हिंसाही निघते, की हात-पायच तोडीन तुझेपासून. रस्त्यावर बाहेर पडल्यानंतर ते दिसतातच आपल्याला. मग कुठेतरी काहीतरी कुरबुर सुरू आहे, आवाज चालू आहेत, कुणीतरी कुणाला बदडतंय आणि लोकं उभे राहून बघतायत ते. तर ज्यावेळेस आपण हिंसा म्हणतो, त्यावेळेस हे समजायला आवडेल, की नेमकं हिंसा कशाला म्हणायचं? हिंसा अ, एका अर्थाने आक्रमकता आणि हिंसा, ॲग्रेशन आणि व्हायलन्स असे दोन शब्द आहेत. ॲग्रेशनमधनं व्हायलन्स निर्माण होतं, आक्रमकतेतून हिंसा प्रदर्शित होते. एखाद्या व्यक्तीला शाब्दिक, वैचारिक, भावनिक किंवा शारीरिक इजा करण्याच्या दृष्टीने विचाराने केलेली कृती म्हणजे हिंसा. अच्छा. आता हिंसा ह्या शब्दाचा उगम माझ्या मते म्हणजे शब्दाचा उगम होण्याच्या अगोदरपासून हिंसा माणसाच्या
उगमाबरोबर हिंसेचा उगम झालेला आहे. हिंसा सगळ्या प्राण्यांमध्ये आहे. हिंसा यच्चयावत जीवांच्या ठायी असलेली, ज्याला आपण म्हणतो मूलभूत चेतना किंवा प्रेरणा आहे. किंबहुना माणूस जन्माला येतो तो दोन मूलभूत प्रेरणा घेऊन, भीती आणि हिंसा. आपल्या मेंदूमध्ये भीती आणि हिंसा ह्या दोन्हीचा उगम होण्याचं स्थान ॲमिगडेला म्हणतात ब्रेनमधला. तर ॲमिगडेला असं एक सेंटर आहे ब्रेनमधलं जिथे भीती आणि हिंसा दोन्हीचा उगम तिथूनच होतो. अच्छा. माणूस ही जन्मजात प्रेरणा घेऊन जन्माला येतो. किंबहुना भीतीचा दुसरा पैलू हिंसा आहे, कारण आक्रमकता आणि हिंसेचा उगम भीतीत आहे. बघा, प्राणी हिंसा करतात कारण ते घाबरलेले असतात. घाबरलेला माणूस, मानसिक रुग्ण जे एकदम काय म्हणता येईल त्याला, प्राथमिक स्वरूपाच्या विचाराच्या तळाशी जाऊन त्यांची वैचारिकता थांबलेली असते, तर त्यांची हिंसा ही भीतीतून निर्माण होते. समोरचा माणूस मला काहीतरी इजा करणार आहे म्हणून ते आक्रमक होतात. प्राण्यांची तीच कथा आहे. अशा प्रकारे मूलभूत भावना आपल्या भीती आणि हिंसा ह्या एकदम ओरिजिनल भावना आहेत. सगळ्या इतर भावना त्याच्यानंतर जसजसा माणूस प्रगत होत गेला तसतशा निर्माण झालेल्या आहेत. बरोबर बरोबर. ज्याच्यामध्ये मग असूया, मत्सर, सूड अशा काही भावना आहेत. अच्छा. जे सेकंडरी इमोशन्स म्हणतो आपण त्यांना. हे हिंसेचे काही प्रकार आहेत का? म्हणजे हिंसा म्हटलं की पहिल्यांदा जे डोळ्यासमोर येतं ते कोणीतरी कुणाला तरी मारतं आहे, आणि शारीरिक प्रकारची हिंसा तर, आणि आता आपण वर्बल व्हायलन्स, शाब्दिक हिंसा वगैरे या पद्धतीनेही त्याचा शब्दप्रयोग करतो. तर हिंसेचे सुद्धा काही प्रकार असू शकतात का? हिंसेचे प्रकार आपण म्हणतो ते शाब्दिक, भावनिक, शारीरिक. अच्छा. आता शाब्दिक आणि भावनिकमध्ये काय फरक आहे? शाब्दिक म्हणजे एक प्रकारे वैचारिक, आणि विचारांना शब्दांचं स्वरूप देऊन आपण ते बाहेर टाकत असतो. शाब्दिक हिंसा म्हणजे वैचारिक हिंसा, ज्याच्यामध्ये आपण एखाद्याविषयी सूड भावनेनी किंवा आक्रमक विचारांनी लिप्त असतो. माणसाचं मन, मनातून खतखतत असतात माणसं, मनात विचार उसळत असतात. एक ठेवून द्यावी याला, मारून टाकावं, खतम करावं, हातपाय तोडावे, विचाराच्या स्वरूपात. शब्दात जेव्हा संवाद घडतो तेव्हा शब्दातून ती हिंसा बाहेर पडते. जीभ कापून टाकीन, मुंडकं उडवून टाकीन, जे काही शब्द असतील ते वैचारिक हिंसेला शाब्दिक स्वरूप देत असतात. भावनिक हिंसा, भावनिक हिंसा म्हणजे क्रोधाविष्ट होणे, आक्रमक होणे, चेहऱ्यावर तुमच्या दिसते. एक गंमत सांगतो, पॅसिव्ह ॲग्रेशन नावाचा एक प्रकार आहे. ही एक भावनिक हिंसा आहे. बोलायचंच नाही काही, अबोला धरायचं. अबोला इज पॅसिव्ह ॲग्रेशन. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे ज्याला आपण कुटुंबातलं जे कौटुंबिक हिंसाचार, याच्यामध्ये अबोला हाही हिंसाचारच आहे एका प्रकारे. कारण तुम्ही इजा करण्याच्या दृष्टीने शब्दांचा आधार नाही घेताय, मौनाचा आधार घेता. म्हणजे मौनाची भाषांतरे म्हणण्यापेक्षा मौनाचा हिंसाचार. बापरे. हां, फार त्रासदायक असतं ते. घरात राहणारे दोन व्यक्ती, नवरा बायको, आणि बायकोला अबोला धरला किंवा नवऱ्याने आपण दिवसेंदिवस बोलतच नाही आहे, एकही शब्द व्यक्त करत नाही आहे. केवढा क्षोभकारक असा हा हिंसेचा प्रकार आहे की एकही शब्द न बोलणे, समोरच्याला रिस्पॉन्ड न करणे. तेव्हा शाब्दिक, वैचारिक, भावनिक आणि मग वर्तनातून हिंसा. वर्तनाची हिंसा आपल्याला दिसते, मारामाऱ्या, खून वगैरे. बरोबर बरोबर. आत्महत्या ही हिंसाच आहे. आत्महत्या ही स्वतः विरुद्धची हिंसा आहे. जसं फ्रॉइडचं वाक्य आहे की सुसाईड इज मर्डर इन 180 डिग्रीज. समोरच्या माणसावर रोखलेलं पिस्तूल तुम्ही 180 कोनातून स्वतःकडे वळवता. आत्महत्या ही आत्यंतिक हिंसा आहे, ती स्वतः विरुद्ध आहे. मला आता आपण हिंसेबद्दल बोलतोय, आपण हे काय, म्हणजे सुरुवातीला पण तुम्ही बोलताना म्हणालात की कसं ही हिंसा माणसाची आंतरिक भावना आहे, माणूस जन्मला त्याच्यासोबत आहे. जर माणूस जन्मलाच हिंस्र भावना घेऊन आहे, म्हणजे माणूस
आपण हिंस्र प्राणीच म्हणतो त्याला, फक्त तो एक सोसायटी बनवून राहतो आहे, समूह करून राहतो आहे म्हणून एक वेगळ्या पद्धतीने वागतो आहे. मग आपण एवढं हिंसेबद्दल का बोलतो? म्हणजे कारण ज्यावेळेस हिंसा म्हणतो त्यावेळेस त्यातनं हे एक अभिप्रेत आहे की समोरच्याला इजा करणं. तर मला इजा करून समोरच्याला दुःखात बघून, समोरच्यांना वेदनांमध्ये कळवळताना बघून, समोरच्याला अपमानित बघून असं काय मिळतंय की मला ती हिंसा करावीशी वाटते? याच्यात फरक असा केला पाहिजे, निसर्गाने आम्हाला हिंसा करण्यासाठी बनवलेलं नाही आणि शांतीसाठी बनवलेलं नाही आहे. वा. निसर्गाने मूलतः आम्हाला जगण्यासाठी आणि प्रजोत्पादनासाठी बनवलेलं आहे. उत्क्रांतीचं उद्दिष्ट काय आहे की तुम्ही जगले तगले पाहिजे, सर्वायवल, आणि तुम्ही पुढच्या पिढीमध्ये आपले जनुक संक्रमित करता आले पाहिजे तुम्हाला. या दोन गोष्टीसाठी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे करण्यासाठीचं एक टूल हिंसा आहे. आपली मूलभूत प्रेरणा हिंसा ही, जसं हिंसेचे कारणं जे असतात त्याच्यामध्ये जैविक कारणं, मानसिक कारणं आणि सामाजिक कारणं. सामाजिक कारणं केव्हा येतात? जेव्हा समाज निर्माण झाला. सुरुवातीची कारणं जैविक कारणं. जैविक कारणामध्ये वी आर बॉर्न विथ अ व्हायलंट विथ अ टूल ऑफ व्हायलन्स सर्वायवलसाठी. जसं फ्रॉइडचा असा एक सिद्धांत आहे की माणूस दोन अंतःप्रेरणा घेऊनच जन्माला येतो, लाईफ इन्स्टिंक्ट आणि डेथ इन्स्टिंक्ट. जनन प्रेरणा आणि मरण प्रेरणा. लाईफ इन्स्टिंक्ट म्हणजे जैविक प्रेरणा, जगण्याच्या प्रेरणा. या सगळ्या जगातील कला, निर्मिती, क्रिएटिव्हिटी, संगीत, चित्रकला, प्रेम, कविता, साहित्य, ह्या सगळ्या जीवन प्रेरणा आहेत. आणि सगळी हिंसक कृत्ये, बेदरकार वागणे, अतिरेकी साहसी वृत्ती, डिस्ट्रक्टिव्ह टेंडन्सीज, विध्वंसक वृत्ती, या सगळ्या मरणेच्छा आहेत. जीवनेच्छा आणि मरणेच्छा. त्याला इरॉस आणि थॅनाटॉस असं नाव देण्यात आलं. इरॉस ही ग्रीक देवता आणि थॅनाटॉस ही ग्रीकांमधली मृत्यूची देवता. ही जीवन देवता, ही मृत्यू देवता. तर मृत्यू देवता म्हणजे थॅनाटॉस म्हणजे मरणाची इच्छा. याच्यामध्ये विध्वंसक प्रेरणा या सगळ्यांचा अंतर्भाव होतो. आता ह्या घेऊन जन्माला आला तर आपण मुद्दा असा मांडला की जर ह्या मूलभूत प्रेरणा आहेत तर हे ॲक्सेप्टेड आहे आहेत. हिंसा हा स्वभाव आहे किंवा स्थायी भाव आहे. पण तो स्थायी भाव, त्याची उपयुक्तता निसर्गाच्या दृष्टीने फक्त सर्व्हायवलसाठी आहे. दुसरा जो मुद्दा तू मांडला तो की माणसांना हिंसेतून आनंदही मिळतो असं आपण पाहतो. आता बघा, हिंसेचं रूप जसजसं माणूस उत्क्रांत होत गेला आणि संस्कृतीची निर्मिती झाली, प्रगती होत गेली, समाज निर्माण झाला, तसं हिंसेचे सगळे आयाम बदलत गेले. मूळ हिंसा ही सर्व्हायवलसाठी. तिचा उगम भीतीतून आक्रमकता आली, आक्रमकतेतून हिंसा आली, तेवढ्यापुरती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माणसाच्या दृष्टीने बदल होत गेला. माणूस आणि चिंपांझी, गोरिल्ला, ओरांगुटान हे जे एप्स आहेत हे माणसाचे चुलत भाऊ आहेत. चिंपांझी, माकडे हे माणसाचे, माणूस त्यांचा वंशज नाही, ते पूर्वज नाही आहेत, चुलत भाऊ आहेत. आपल्या दोघांचाही एक ओरिजिनेटर होता, एक बाप होता, ज्याच्याबद्दल फारशी माहिती नाही आहे. अंदाजे 6 मिलियन म्हणजे 60 लाख वर्षापूर्वी ह्या दोन शाखा वेगळ्या झाल्या. चिंपांझी वेगळ्या रस्त्याने गेले, माणूस वेगळ्या रस्त्याने आला. चिंपांझी, गोरिल्ला, ओरांगुटान हे जरी बायपेडल असले तरी वेगळ्या त्यांच्या डेव्हलपमेंट होत गेल्या. होमोसेपियन्स वेगळा होत गेला 60 लाख वर्षापूर्वी. चिंपांझींमध्ये हिंसेची प्रेरणा आहे, माणसांमध्ये ती आहे, पण त्यांच्यामध्ये ती फक्त अन्नासाठी आणि क्षेत्रासाठी आहे, टेरिटोरियल. माणसामध्ये मी असं नेहमी म्हणतो की जोडीदार,
जेवण, जमीन, मेट्स, टेरिटरी आणि फूड, या 3 अंतःप्रेरणा आहे ज्याच्यासाठी माणूस हिंसेवर उतारू होतो. जोडीदार मिळण्यासाठी, कारण प्रजोत्पादनातून आपली जनुकं पुढे गेली पाहिजे. जमीन म्हणजे क्षेत्रासाठी, टेरिटरीसाठी माणूस लढतो. चिंपांझी काही प्रमाणात टेरिटरीसाठी हिंसा करताना दिसतात, पण माणसा इतके नाही, कारण त्यांच्यामध्ये देश आणि मग आपला प्रदेश आणि आपलं ह्या कल्पना नाही आहेत त्या माणसांमध्ये. जशी संस्कृती निर्माण होत गेली तसतसं मग माझी जमीन, आमची जमीन, मग आमचा देश झाला, मग हे राष्ट्र वगैरे वगैरे, मग त्याच्या सीमारेषा, मग सीमेवर त्या सीमेवरनं होणारी हिंसा. 2 शेतकऱ्यांची भांडणं होतात धुऱ्यावरनं, 1 फूट तिकडे आहे की 1 फूट इकडे आहे, एकेका गुंठ्यावरनं एकमेकाचे डोके फोडतात, मारामाऱ्या होतात, राष्ट्र एकमेकाशी भांडतात. चीन विस्तारवादी हिंसक असा देश आपण आपल्या डोळ्यात त्याची प्रतिमा आहे. याचं कारण अधिकाधिक जागा पाहिजे, एवढा प्रचंड मोठा चीन, पण त्याला डोकलामसारखा छोटासा एरिया, त्याच्यासाठी तो भांडायला तयार आहे, विस्तारवादी आहे. हे सगळे क्षेत्र टेरिटरीसाठी आले. सगळ्यात महत्त्वाचं फूड. पहिली जी हिंसा होते आहे ती म्हणजे माणसाच्या जन्मापासून आदिम माणसाच्या अन्नासाठी, माणसं अन्नासाठी लढतात. आजही आपण पाहतो वंचित लोक जे आहेत, आता अन्नाची तेवढी तशी मुबलकता आल्यामुळे तसा तो धडपडीचा भाग राहिला नाही, तरीसुद्धा अधिक चांगलं अन्न मिळावं यासाठी माणसं लढतात. वंचित माणसं जे आहेत ते हिंसा करतात, हिंसेला सहजपणे अंगीकारतात, कारण त्यांच्यासाठी ती जगण्याची लढाई आहे. तर हिंसेचं स्वरूप बदलत गेलं. पहिले हिंसा फक्त ही जमीन, जोडीदार, जेवण, नंतर ती वाढत गेली. त्याच्यामध्ये प्राण्यांच्या आणि माणसाच्या हिंसेमध्ये एक खूप मोठं अंतर पडत आलं. प्राणी रिॲक्टिव्हली व्हायलंट असतात, प्रतिक्रिया म्हणून हिंसा करतात. माणसं प्रोॲक्टिव्हली व्हायलंट असतात, ठरवून प्लॅनिंग करून हिंसा करणारी माणसाची एक टेंडन्सी तयार झाली. याचं कारण असं आहे की संस्कृती आणि प्रगतीबरोबर इतर सगळ्या गोष्टी आल्या. सूड, प्राण्यांमध्ये सूड नावाची भावना नाही आहे. भावनिक उत्क्रांती जी झाली, ह्या सगळ्या सेकंडरी भावना निर्माण झाल्या. समाज निर्माण झाल्यावर संस्कृती, ईर्ष्या, मत्सर, सूड. जसं आपण म्हणतो इच्छा, वासना, मोह. मी नेहमी असं म्हणतो की इच्छा, वासना, मोह हे बहीण भाऊ आहेत. इच्छा ही माईल्ड स्वरूपाची बहीण आहे. वासना तिची थोडी वाह्यात झालेली, थोडं पाऊल वाकडे पडलेली, घराबाहेर गेलेली, तोकडे कपडे घालणारी बहीण आहे. ती रात्री पार्ट्यांना जाते, उशिरा येते. मोह हा सोबर मोठा भाऊ आहे. प्रेरणा त्याच आहे मनात, पण मोह सोफिस्टिकेटेड आहे. इच्छा घरात राहणारी, 2 वेण्या घालणारी अशी बहीण आहे. ह्या एकमेकांशी जोडलेल्या भावना आहेत. तशा ह्या भावना सेकंडरी समाज निर्माण झालं. लज्जा ही भावना प्राण्यांमध्ये नाही आहे. प्राणी लाजत नाहीत एकमेकांना पाहून. लाजणं हा फक्त माणसाचा गुण आहे, ब्लशिंग. कारण तो समाज निर्माण झाल्यावर झालेला आहे. तुम्ही कोणाकडे तरी पाहून लाजता, कोणाला तरी लाजता. लज्जा ही भावना ते त्या वयोगटामध्ये येते. तसं सूड, ईर्ष्या, मत्सर. मत्सर हा कोणाही बद्दल असू शकतो. ईर्ष्या ही तुमच्याशी जो कॉम्पीट करतोय त्याच्याबद्दल होते. आपल्याला मत्सर वाटतो तो प्रस्थापित लोकांबद्दल वाटतो. पैसे उडवतायत, ऐशारामात जगतात आहेत, आम्हाला इथे खायला नाही आहे, आमच्याकडे ते नाही, सगळ्याबद्दल वाटतं. मत्सर हा तिसरी व्यक्ती त्याच्यामध्ये येते, जे आपल्याशी संबंधित नाही आहे. ईर्ष्या तुमच्या वर्गमित्राबद्दल वाटते, याला जास्त मार्क मिळालेले, हा कॉम्पिटिशनमध्ये पहिला, याला जॉब मिळाला, याचा इंटरव्ह्यू चांगला झाला, ही ईर्ष्या. आणि सूड ही भावना अशी आहे, प्रोॲक्टिव्ह व्हायलन्स आहे. माणसं प्लॅन करतात, शांतपणे थांबतात आणि मग म्हणजे ते असं म्हणतात ना की रिव्हेंज इज अ डिश विच इज टू बी इटन कोल्ड.
फेमस डायलॉग आहे. हो. तर ही कशातून येते? ही काही रिॲक्टिव्ह नाही आहे, ही काही जगण्यासाठी बरोबर, नाही आहे. बरोबर. ही टिपिकल मानवी भावना आहे. लोकांना तो जो दुसरा मुद्दा होता हो. की लोक मजेसाठी हिंसा करतात, आनंदासाठी करतात. अशी हिंसा, असा व्हायलन्स एक स्पेसिफिक पर्पज सर्व करते. तो पर्पज, व्हायलन्स गिव्स यू कॉन्फिडन्स, व्हायलन्स गिव्स यू कंट्रोल, हम्म. व्हायलन्स गिव्स यू अनफॉर्च्युनेटली प्लेजर. अशी माणसं आहेत ज्यांना हिंसेतून डोपामिन मिळतं. हो. अशी माणसं आहेत ज्यांना हिंसा याच गोष्टीसाठी करायची असते की त्यांचा ताबा राहावा. बाप येतो घरी, माझे पावलं वाजले की काय बिशाद आहे. मुलं अभ्यासाला त्यांच्या खोल्यात जातात, बायकोचे पाय स्वयंपाकघराकडे वळतात. कोणी बोलायचं नाही मी आल्याच्यानंतर, हो नाही चू नाही. आणि त्याच्यापुढे मोठेपणा मानतात त्याच्यात की माझा असा कंट्रोल आहे, हो. माझ्या मनाविरुद्ध कोणीही या घरात पंछी भी पर नाही फडफडा सकता वगैरे जे डायलॉग आहे. कंट्रोल, हिंसेमुळे ताबा, भोवतालच्या परिस्थितीवर घट्ट पकड, याचंच मोठं स्वरूप हुकुमशहा. हुकुमशहाला आपल्या विरुद्ध कोणीही बोललं की तो लगेच त्याला धरतून मारून टाकतो. दबदबा राहायला पाहिजे. लोकांनी आनंदाने राहावं वगैरे त्याला वाटत असतं, पण तो ते राहू देण्याच्या विरुद्ध यासाठी असतो की कोणी माझ्या विरुद्ध आवाज काढला आणि मग ती ठिणगी मोठी होत गेली तर माझा ताबा राहिला पाहिजे. मधून काही लोकांना उगाच मारत राहायचं जेणेकरून ताबा राहावा, आपली दहशत राहावी, हो. दहशतीच्या माध्यमातून. आणि तिसरा मुद्दा प्लेजर. हिंसेतून माणसाला डोपामिन मिळतं. हिंसक खेळ होते पूर्वी. बघा, माणूस सुसंस्कृत होत गेला, हळूहळू या प्राणीज हिंसेचं रूपांतर काही लोकांनी समाज निर्माण झाल्याच्यानंतर थोडंसं सौम्य करण्याच्या दृष्टीने खेळाची निर्मिती झाली. खेळ कुठून आले? खेळ हे आक्रमकतेतून आलेले आहेत. आक्रमकता, लीजर, प्लेफुलनेस. पण स्पोर्ट्स इज अ डिफरंट थिंग. प्लेफुलनेसमध्ये कोणी हरत नाही, कोणी जिंकत नाही. बरोबर. जिंकण्या हरण्यासाठी सुरू झालं, पहिला दुसरा तिसरा क्रमांक सुरू झाले, त्या क्षणी स्पोर्ट्स बिकेम व्हायलंट इन वन वे. फिजिकल नसतील, काही फिजिकली व्हायलंट आहेत. बॉक्सिंगचा सारखा खेळ जो आहे तो आक्रमकता, हिंसा ही तर मनात ठासून भरलेलीच असते. त्याला समोरच्या माणसाचा जबडा तोडायचा असतो. अथेन्समध्ये पूर्वी जे ऑलिम्पिक गेम्स, म्हणजे ऑलिम्पिक गेम्स सुरू झाले इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये, 776 वर्षात इसवी सन पूर्व. त्यावेळी कुठले गेम्स होते? चॅरियट रेसिंग, तलवारबाजी. ते एकमेकांना मारायचेच, मरण पावायचे लोक. आजही बॉक्सिंगमध्ये लोक मरतात. बॉक्सिंग हा असा एक खेळ आहे जो हिंसेचं चॅनलाइज रूप आहे असं आपण म्हणतो, पण ती हिंसाच आहे. बॉक्सिंगमध्ये पंच ड्रंक सिंड्रोम होतो. सारखे डोक्यावर ठोसे खाऊन खाऊन माणसांच्या मेंदूमध्ये मायक्रो इन्फार्क्ट्स होतात. त्याच्यातून माणसांचा मेंदू बधीर होतो, डिमेन्शिया होतो. तर पंच ड्रंक सिंड्रोम म्हणजे डिमेन्शियाचा एक प्रकार आहे. प्रसिद्ध बॉक्सर कॅशियस क्ले उर्फ मोहम्मद अली, डिमेन्शिया झाल्यानंतर अनेक बॉक्सर्सना होतो पंच ड्रंक सिंड्रोम. हिंसा आहे, कायमस्वरूपी इजा पोचते आहे त्याच्यापासून. हा कसला खेळ आहे? इतर काही खेळ आहेत. आता तुम्ही रग्बी घ्या, फुटबॉल घ्या, काही त्याच्यामध्ये रेड कार्ड ज्यांना मिळते ते तर जाणीवपूर्वक एकमेकांना लाथा मारून इजा करण्याच्या दृष्टीनेच खेळत असतात. हिंसा चॅनलाइज करण्याचे हे खेळ आहेत, पण अजूनही ते बरेचसे हिंसक आहेत. माणसाची हिंसा सुसंस्कृत होत गेली. जसा माणूस सुसंस्कृत होत गेला, हिंसाही सुसंस्कृत होत गेली. हे सगळे सुसंस्कृत रूप. आता हे जे फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना शिव्या देणे. बरं, सोशल मीडियानी एक सोय करून दिलेली आहे. प्रेम असो की हिंसा असो, तुम्हाला दूर राहून करता येते.
आय लव्ह यू टाईप करायचं आणि तिथून पळून जाण्याची गरज नाही ना. कुठेतरी दूर दुसऱ्या शहरात असते पोरगी. तुम्हाला समोर म्हणायची भीती वाटते. समोर म्हटलं आणि सँडल काढलं आणि मारलं तर काय. इथे त्या मोबाईलवर टाकून द्यायचं मेसेज. फेसबुकवर ट्रॉलिंग होते, बाकी माध्यमांवर ट्रॉलिंग होते. ते सोपं झालेलं आहे कारण माणसाने ती हिंसा सुसंस्कृत आणि आता तर अत्याधुनिक करून टाकलेली आहे. याचं कारण तुम्ही समोरासमोर नाही आहात, काहीही शिवाय देऊन मोकळं व्हायचं. मग पुढे होईल काय होईल. बरं, त्याच्याविरुद्ध काही कायदाही नाही आहे. आता तर फेसबुकचा नवीन रूल असा आहे की फॅक्ट फाइंडिंग त्यांनी काढून टाकलेलं आहे. आम्ही नाही शोधत बसणार. मग आता तर सगळ्यांना ओपनच झालं, खुल्लं झालेलं आहे. फेक नरेशन्स, फेक व्हिडिओज टाकायचे. युद्धामध्ये हिंसा ही अधिक सुसंस्कृत हा शब्द वापरता येणार नाही, आधुनिक होत गेलेली आहे. माणसांनी युद्ध कसे आधुनिक केलेले आहे त्यातला ह्युमन एलिमेंट काढून टाकला आहे. पूर्वी युद्धामध्ये हिंसा होती, एकमेकांना तलवारीने मारायचं, द्वेषाने लढल्या जायचे युद्ध. आता समोरासमोर युद्ध होत नाही ना. युद्ध इथे बटन दाबलं की तिकडे बॉम्ब फुटतो. ह्युमन एलिमेंट काढून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे माणसं अधिक हिंसक होत चाललेली आहेत. हिंसा शारीर आणि प्रत्यक्ष समोरासमोर हिंसा कमी होत चालली आहे. डिजिटल हिंसा, व्हर्च्युअल हिंसा अधिकाधिक वाढत चाललेली आहे. सोफिस्टिकेटेड होत चाललेली आहे, पॉलिश होत चाललेली आहे, प्रचंड वाढत चाललेली आहे. हिंसेमध्ये गेल्या 2 दशकात 12% वाढ झालेली आहे. बापरे. माणसं सुसंस्कृत होत चाललेली आहेत असं आपण म्हणतो, पण सुसंस्कृतरित्या हिंसेचं प्रदर्शन करण्यात वाकबगार होत चाललेली आहेत. जेव्हा प्रत्यक्ष एकमेकांचा सामना घडतो त्यावेळी माणूस पुन्हा प्राणी होऊन जातो. कोविडच्या काळामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स प्रचंड वाढला कारण माणसं बंदिस्त झाले. आता एकमेकासमोर 2-2 वर्ष बंदिस्त झाले. डोमेस्टिक व्हायलन्स खूप वाढलेला त्या काळामध्ये. मला आणखीन एक या हिंसेच्या संदर्भात एक प्रश्न पडतो, ते म्हणजे हिंसा काय पद्धतीच्या गटांमध्ये, म्हणजे तुमच्या काही सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड असतील तर ती जास्त दिसते का? म्हणजे हे तर खूप साधारणपणे आपण ऑब्झर्व करतो ना की काय झोपडपट्टी एरिया असेल, कमी शिक्षित वर्ग जिथे राहतात तिथं क्राईमचा प्रमाण जास्त असतं. पण याचा अर्थ असा नाहीये की जे उंच टॉवर्स आहेत तिथे आतल्या घरांमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही किंवा तिकडे करप्शन होत नाही. तर या सगळ्याचा आपण म्हणजे शिक्षणाचा, या बाकी सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्या व्हायलन्सवरती कितपत परिणाम पडतो? झोपडपट्टीतला किंवा वंचित लोकांमध्ये, झोपडपट्टी म्हणण्यापेक्षा वंचित लोकांमध्ये जो व्हायलन्स होतो तो जगण्यातगण्याचा व्हायलन्स आहे. कारण ते वंचित आहेत, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यांना त्या वस्तू मिळत नाही आहे ज्या जगण्यातगण्यासाठी, प्रगतीसाठी आवश्यक आहेत. आणि भोवतालचं वातावरण ते पाहतात इतरांना मिळतात आहेत. मग तिथे तुलना निर्माण होते आणि तो काही प्रमाणामध्ये आपण ज्याला म्हणून न्याय्य हिंसा किंवा आक्रमकता आहे. सर्वायवलसाठी आहे. आणि सर्वायवलमध्ये फक्त अन्न 2 वेळचं एवढंच नाही आहे ना, त्यालाही प्रगती करायची असते, त्याला सुखसुविधा पाहिजे असतात ज्या तो भोवताली पाहतो. जो व्हायलन्स सुसंस्कृत माणसांमध्ये, प्रतिष्ठित माणसांमध्ये, शिक्षित माणसांमध्ये होतो तो व्हायलन्स ताब्यासाठी, कंट्रोलसाठी, मालकीसाठी आणि काही प्रमाणात प्लेझरसाठी सुद्धा. डोमेस्टिक व्हायलन्सला आता इंटिमेट पार्टनर व्हायलन्स असं म्हणतात. कारण द व्हायलन्स ऑकर्स बिटवीन इंटिमेट पीपल, दे आर सपोज टू लव्ह इच अदर, रिस्पेक्ट इच अदर. तिथेच व्हायलन्स निर्माण होतो. होम इज द मोस्ट डेंजरस प्लेस फॉर विमेन अँड गर्ल्स. स्त्रिया आणि मुलींसाठी सगळ्यात धोकेदायक वास्तू कुठली असेल तर घर आहे. 80% ऑफ द व्हायलन्स इज परपिट्रेटेड बाय पार्टनर्स आणि मेल पार्टनर्स. सेक्शुअल चाइल्ड अब्यूज 80%, 90% ऑफ द चाइल्ड अब्यूज इज डन बाय नियर अँड डिअर रिलेटिव्स. हे सत्य आहे. त्याच्यामुळे इंटिमेट पार्टनर व्हायलन्समध्ये ताबा, मालकी, व्यसनामुळे सुद्धा. व्यसनाधीन माणसं जास्त व्हायलंट होतात कारण तारतम्याचा लोप, चांगलं वाईट करावं करू नये. तुमच्या आमच्या मनामध्ये अनेकदा जसं मग आपण बोललो की एक ठेवून द्यावी असं वाटतं, आपण ते कृतीत करत नाही
कारण कुठेतरी एक तो कंट्रोल आहे, कुठेतरी सेन्सॉर आहे. ही सगळी वाटचाल जी आहे माणसाची, ती ज्या मूलभूत प्रेरणा आहे त्यांच्यावरती बांध घालणं, कंट्रोल करणं, सेन्सॉर निर्माण करणं, तो एक जागा निर्माण झाली पाहिजे की जिथे माणूस विचारी होईल. इंटिमेट पार्टनर व्हायलन्स हा तो कंट्रोल निसटल्याचा, व्यसनांचा परिणाम आणि मालकी हक्क स्थापन करण्याचं. जसं मी मगा म्हटलं की घरी आला की सगळेजण चूप बसले पाहिजे, माझा ताबा राहायला पाहिजे. मुलगी म्हणते की मला अमक्या कॉलेजमध्ये जायचं आहे किंवा अमके कपडे घालायचे आहे किंवा अमक्या मुलाशी, तो कितीही म्हणजे यांनी शोधून दिला असता त्याच्यापेक्षा तो मुलगा चांगला असेल, पण माझ्या मनाने नाही झालेला आहे. आक्रमक होतात पॅरेंट्स. नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. ऑनर किलिंग पूर्ण जगामध्ये फक्त भारतात होतात. ऑनर किलिंग इज कल्चरली ॲक्सेप्टेड ऑर रादर कल्चरली प्रोटेक्टेड व्हायलन्स. जगामध्ये कुठेही माझ्या बहिणीने त्या अमक्या जातीतल्या मुलाशी लग्न केलं म्हणून कोणी कोणाचा खून नाही करत. इतर कारणामुळे एकमेकात खून होत असतील, पण ऑनर किलिंग ज्याला म्हणतो की आमच्या जातीचा अपमान झाला किंवा हे फक्त भारतात होतं. सर, आणि आणखीन आत्ता एक खूप फेनॉमेनॉन बघायला मिळतो, ते म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना म्हणजे त्याचं मार्केटायझेशन झालंय कसं ते हिंसेचं, तर बऱ्याच ठिकाणी रेज रूम्स नावाचा आता प्रकार आला. रेज रूम्समध्ये काय असतं, तर वेगवेगळ्या काचेच्या टीव्ही, फ्रीज आणि वेगवेगळ्या पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक्स काचेच्या वस्तू असं ठेवलेल्या असतात. तुम्ही हेल्मेट बिल्मेट घालून जाता आणि तुमच्या हातात एक मोठा दंडुका देतात किंवा एक हातोडा देतात आणि तुम्हाला उठसूट तिथल्या सगळ्या गोष्टी फोडण्याची परवानगी असते. तर तुमचा जो सगळा राग आहे त्याचा निचरा करण्यासाठी त्या रेज रूमचा वापर करतात. तर या पद्धतीनं या हिंसेचा, त्या आक्रमकतेचा निचरा करता येणं शक्य असतं का? अत्यंत भ्रामक समजूत आहे. इट विल परपेच्युएट व्हायलन्स. यू आर ॲक्टिंग व्हायलंटली अल्बिट अगेन्स्ट इनोसंट थिंग्स. तुमचा मेंदू काय संदेश घेतो? फोडा, तोडा, मारा, फोडून काढा. चुकीचं आहे. हे मार्केटिंगचा फंडा आहे. शेवटी कसं आहे, संस्कृतीने चांगल्या गोष्टी दिलेल्या आहे ना. खेळ हा सगळा निचरा. पूर्वी म्हणजे क्रोधागार असायचे, क्रोधागारामध्ये जाऊन बसलं म्हणजे या माणसाला क्रोध आला असं समजायचं रामायणाच्या काळामध्ये. क्रोधागार ठीक आहे, पण फोडतोड गार हे त्यांनी कोणी गार होणार नाही, पेटेल. याचं कारण असं आहे की इट विल परपेच्युएट दॅट इमेज ऑफ व्हायलन्स. निचराच करायचा असेल, गेम्स चांगले हे आहेत, फिजिकल आउटलेट. शेवटी काय, आक्रमकता शारीरिक कृतीतून बाहेर पडली पाहिजे, पण आक्रमकता कमी करण्यासाठी वैचारिक भावनिक पातळीवर ती कमी झाली पाहिजे. शेवटी अल्टिमेटली आक्रमकता कशी कमी होईल? आक्रमकतेतून, हिंसेतून काही साध्य होत नाही. हिंसेने हिंसाच निर्माण होते. माणूस शांत, अंतर्यामी शांत होणं जरुरी आहे. काही प्रकारची हिंसा सोसायटली एक्सेप्टेड असते, सोशली एक्सेप्टेड असते, आणि काही प्रकारची नसते. म्हणजे आता समजा उदाहरण म्हणून प्राण्यांचं उदाहरण घ्यायला गेलं, चिकन किंवा मांसाहार करणं त्या पद्धतीचा, ही खरं तर हिंसा झाली ना. आपण त्या पद्धतीचा काय प्राण्यांवरती त्यांना मारतो आणि त्यांना खातो. आणि कोंबडीच्या बाबतीत किंवा काय बकरीच्या बाबतीत ही हिंसा एक वेळ चालते. पण उदाहरण म्हणून जसं चायनीज लोकांमध्ये काय ते कुत्र्यालाही आणि मांजरांनाही मारून खातात. आपल्याला तो विचारही करवत नाही, कारण कुत्रे मांजरे आपल्यासाठी इतके जवळचे आहेत. पण त्या पद्धतीची हिंसा आपल्याला नाही चालत, खरं तेही प्राणीच आहेत. तर हिंसेच्या बाबतीत हा फेव्हरेटिझम आणि फेवरिझम कुठून येतो, की काही प्रकारची हिंसा सोशली एक्सेप्टेबल आहे, की या पद्धतीची हिंसा केलेली चालते आणि तुम्हाला काही बोलत नाहीत, आणि काही प्रकारची हिंसा नाही चालत, असं कशामुळे असू शकतं? याचं कारण आपण केलेली साधी सोय हे अन्न आहे, आणि या प्राण्यांच्या बाबतीत भावनिक एलिमेंट आहे. मग त्याच्यामध्ये धार्मिक एलिमेंट आला, भावनिक एलिमेंट आला, कल्चरल एलिमेंट आला. कल्चरली ॲक्सेप्टेड हिंसा कुठली आहे आणि कुठली नाही आहे. मग ऐतिहासिक संदर्भही बदलत जातात. त्याच्यानंतर या गोष्टीचा वापर काही लोक, प्रत्येक गोष्टीचा वापर राजकीय आणि इतर वर्चस्वासाठी होतो.
त्याच्यामुळे त्याच्यावर इतर लेप लागलेले आहेत. कोंबडी मारून खाणं, बकरा मारून खाणं एका अर्थाने हिंसा आहेही नाहीही, कारण माणसाने त्याच्यातला जो ह्युमन एलिमेंट आहे तो काढून टाकला आहे, ते अन्न आहे. वाघ हरणाची शिकार करतो, जे एक तर वाघाला काही हरणाचा राग आलेला नाही आहे की आता हिंसक झाल्यामुळे तो त्याच्यासाठी ते अन्न आहे. तर ती नैसर्गिक प्रेरणा आहे अन्न मिळवणे. जसं आपण म्हटलं की जोडीदार जमीन जेवण. बघा, हिंसा ह्या शब्दामध्ये एक मानसिक इजा करण्याच्या कृतीचा विचार आहे, मानसिकता आहे, हेतू आहे. हेतू आहे. तो हेतू जर नसेल तर ती हिंसा तशा अर्थाने हिंसा ठरत नाही. जसं सैनिक लढतात आणि प्रतिस्पर्धी सैनिकाला ठार करणं हेच उद्दिष्ट असतं त्यांचं. परंतु त्यांच्यावर मर्डरचा चार्ज नाही लावता येत. युद्धामध्ये ज्या हत्या होतात त्या सैनिकांवर मर्डरचा चार्ज नाही लागत. का? कारण ते आपलं कर्तव्य करतात आहेत. दे आर डुईंग देअर ड्युटीज. हा एक मुद्दा घेऊन मी एक फार छान एक्सपेरिमेंटचा उल्लेख करतो की अनेक ठिकाणी हिंसा झालेली आहे प्रचंड इतिहासामध्ये. जी हिंसा ज्यांनी केली ते असं म्हणाले की वी वर फॉलोइंग ऑर्डर्स. त्याच्यावर एक फार प्रसिद्ध एक्सपेरिमेंट आहे. मिलग्राम नावाचा सायंटिस्ट होता. मिलग्राम्स एक्सपेरिमेंट फार प्रसिद्ध आहे. 1961 साली मिलग्रामनी दुसरं महायुद्ध संपलेलं होतं. त्या महायुद्धात जर्मन लोकांनी ज्यू लोकांचं जे हत्याकांड केलं. युद्धामध्ये सैनिक मरतात, पण हिटलरनी आणि हिटलरच्या जर्मनीनी 60 लाख ज्यू मारून टाकले, निरपराध, ज्यांचा जे काही युद्धात सैनिक नव्हते, नागरिक होते. बरं, ज्यू आणि जर्मन यांच्यामध्ये दिसायला तुम्ही फरक नाही करू शकत. आपण काळे गोरे हा वर्णविद्वेष आहे म्हणून मग गोरे काळ्यांचा द्वेष करतात किंवा काळे गोऱ्यांचा असं समजू शकतो. इथे तर दोघे सारखेच दिसतात आहेत. पण मग ते जन्माने ज्यू आहेत, काही नावांमध्ये फरक असेल त्यांच्या, तेवढ्या याच्यावरनं डिस्क्रिमिनेट करून, म्हणजे हिटलरनी मायन काम्फ नावाचं त्याचं आत्मचरित्र आहे, 1933 साली त्यांनी ते लिहिलं, 33-34 साली. तिथेच त्यांनी त्याची बीजं पेरलेली आहे. त्याला भयंकर ज्यूंचा द्वेष होता. ज्यू लोक हे व्यापारी आहेत, सगळ्या आर्थिक नाड्या जर्मनीच्या त्यांच्या हातात आहेत. ज्यू हे देशद्रोही आहेत, ते त्यांचं देशावर प्रेम नाही स्वतःवर आहे, असा एक नरेटिव्ह तयार केला. तो नरेटिव्ह तयार झाल्याच्या नंतर प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं 39 साली, 39 ते 45 सालं. पण 39 सालाच्या अगोदरच ज्यूंना देशातून हाकलणं, एक्सटर्मिनेशन हे पहिलं उद्दिष्ट नव्हतं. देशातून हाकलण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी हिटलरने पूर्ण यंत्रणा तयार केली. हेड्रिच नावाचा एक त्याचा जनरल होता, ज्याची एक मिनिस्ट्री स्थापन केली त्यांनी त्याच्या अंडर ॲडॉल्फ आईकमन नावाचा एक प्रत्यक्ष कार्यवाही करणारा मंत्री होता. हे ज्यूच्या एक्सटर्मिनेशनसाठी फॉर्म केलेली ही मिनिस्ट्री होती, हे मंत्रालय होतं. प्रत्यक्ष हिटलरनी एकही लेखी आदेश दिला नाही की ज्यूंना ठार करा. हे सगळे तोंडी आदेश. हेड्रिचनी दिलं नाही, पण तोंडी आदेश सगळे होते. ॲडॉल्फ आईकमननी असं मानण्यात येतं की जवळजवळ 20 ते 27 लाख ज्यू एकट्या त्यांनी मारले. बापरे. एकूण ज्यूज 60 लाख ज्यूजना मारण्यात आलं. मी स्वतः बर्लिनला गेलो होतो. बर्लिनच्या जवळ एक छोटेखानी छळछावणी मी पाहिली, काही जतन करून ठेवण्यात आलेली आहे. ती पाहिल्यावर सुद्धा अंगावर काटा येतो. तर मी म्हटलं अशा किती छळछावण्या? ते म्हणे 44,000 छळछावण्या जर्मनीमध्ये त्या काळी निर्माण करण्यात आल्या. जर्मनी देश किती मोठा आहे? महाराष्ट्राच्या 1/3 म्हणजे एक अर्धा होईल फार तर, 5-7 कोटी लोकसंख्या आहे त्यांची. 44,000 छळछावण्या, ज्याच्यामध्ये ऑश्विट्झसारखी जी आता पोलंडमध्ये आहे, ऑश्विट्झमध्ये दररोज 6,000 ज्यूजना गॅस चेंबरमध्ये ठार मारण्यात येत होतं. 27 लाख ज्यूज तर ऑश्विट्झमध्येच मरण पावले. आता हे सगळं करणारा जो ॲडॉल्फ आईकमन आहे तो दोस्त राष्ट्रांच्या हातात सापडला.
तो तुरुंगातून निसटला, पळाला. तो पळून गेल्याच्या नंतर इस्रायलने त्याचा माग सोडला नाही. तो अर्जेंटिनात जाऊन लपला. तिथून मोसाद ही गुप्तहेर संघटना इस्रायलची, त्यांनी त्याला पकडून आणलं. 60 साली त्याच्यावरती रितसर खटला सुरू झाला आणि तो जेरुसलममध्ये, आणि त्याला 62 साली फाशी देण्यात आलं. मिलग्रामने हा एक्सपेरिमेंट या सगळ्या गोष्टीवर आधारित केला की माणसं इतकी क्रूर कशी होऊ शकतात. याचं कारण असं, आईकमनने एक वाक्य उच्चारलं, त्याच्यामुळे मिलग्रामला ही कल्पना आली की या प्रेरणेचा शोध घेतला पाहिजे. आईकमनला विचारलं की तुला काहीच वाटलं नाही एवढ्या ज्यूजना ठार मारण्याचं, आणि ते निष्पाप होते, त्यांचा काही दोष नव्हता. तर आईकमन म्हणाला की मी काही क्रूर हिंसक नव्हतो, मला आदेश मिळाला होता. आय वॉज फॉलोइंग ऑर्डर्स. मिलग्रामला असं वाटलं की हा ॲडॉल्फ आईकमनचा फोटो जर तुम्ही पाहाल तर नाजूक चणीचा माणूस आहे, कुटुंबवत्सल माणूस असं त्याचं वर्णन करण्यात येत होतं. जर्मनीमध्ये जे लोक जर्मन्स होते ते सगळे तुमच्या आमच्यासारखे नवरा बायको पोरं बाळं असलेलेच लोक होते. त्यांनी का नाही केलं, काही आवाज उठवला नाही, कारण माणूस घाबरतो एकट्याने आवाज उठवायला. आईकमन जे म्हणाला की आय वॉज फॉलोइंग ऑर्डर्स, मग त्याला शेवटी ऑर्डर्सचा पुरावा कुठेच नव्हता, त्याच्यामुळे त्याला फासावर चढवण्यात आलं. मिलग्रामने या गोष्टीला धरून हिंसेची प्रेरणा कुठून निर्माण होते आणि माणसं खरोखरच केवळ कोणीतरी ऑर्डर दिली म्हणून एवढे हिंसक होतात का, होऊ शकतात का, याचा शोध घेतला. सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. एका चेंबरमध्ये 2 चेंबर, एका चेंबरमध्ये वरिष्ठ आणि शिक्षक असे 2 लोक, दुसऱ्या चेंबरमध्ये विद्यार्थी. आता याच्यात 3 माणसं आहेत, वरिष्ठ, शिक्षक आणि विद्यार्थी. हा वरिष्ठ जो आहे तो मिलग्रामचाच माणूस, शिक्षक जो आहे, विद्यार्थी जो आहे तोही मिलग्रामचा माणूस. शिक्षक म्हणून जो आहे टीचर, हा शिक्षक एक्सपेरिमेंट ज्याच्यावर करायची तो व्हॉलंटियर. माणसं अशी हिंसक होऊ शकतात का हे शोधण्यासाठी ज्यांच्यावर प्रयोग करायचा त्याला टीचर हे नाव दिलं. वरिष्ठ मिलग्रामचा माणूस, विद्यार्थी मिलग्रामचा माणूस. यांना ही कल्पना येऊ नये की कशाचा प्रयोग चालू आहे, म्हणून त्यांना सांगितलं की तू टीचर आहेस आणि तू शाब्दिक जोड्या लावण्याचा प्रयोग करतो आहेस, आणि आम्हाला हे शोधून काढायचं की शॉक दिल्याने चुकीचं उत्तर दिलं आणि शॉक दिला तर विद्यार्थी बरोबर उत्तर द्यायला प्रवृत्त होतात का, त्यांच्यात ती स्किल येते का, असा त्याला मुलामा देण्यात आला. प्रत्यक्ष ती हिंसेच्या प्रेरणेवरती एक्सपेरिमेंट होती. आता वरिष्ठ सांगायचा शिक्षकाचा, तो विद्यार्थी आला. विद्यार्थी आल्याच्यानंतर त्याला त्याचे हात खुर्चीला बांधण्यात आले आणि शॉक लागण्याची सोय करण्यात आली. 15 व्होल्टपासून 450 व्होल्टपर्यंतचे शॉक. प्रत्यक्षात विद्यार्थ्याला शॉक बसत नव्हते, पण तो शॉक बसल्याची ॲक्टिंग करायची होती, त्याला आवाज काढायचा होता, विव्हळण्याचा, रडण्याचा, ओरडण्याचा. टीचर याला मात्र ही कल्पना नव्हती की शॉक बसत नाही आहेत. त्याची कल्पना अशी होती की आपण जसे शॉक देतो तसे त्याला बसतात आहेत, आवाज यायचा त्याचा. मग वरिष्ठ आहे तो सांगायचा, शाब्दिक जोड्या लावायचा प्रयोग सुरू झाला. चुकली जोडी शॉक दे, चुकली जोडी शॉक दे, चुकली शॉक दे. 15, 30, 50, 100, 200, 300, 450, 450 व्होल्ट हे अतिघातक असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. 300 खूप जास्त, असे सगळं ग्रेडेशन लिहिलं होतं. असं आढळून आलं की हे टीचर्स जे आहेत, शिक्षक, ते केवळ आदेश मिळाला म्हणून 65% टीचर्स हे 300 व्होल्टपर्यंत शॉक देतात, द्यायला कचरत नाहीत. आणि जवळजवळ 60% शिक्षक व्हॉलंटियर्स हे 450 व्होल्टपर्यंत पोहोचले, जे अत्यंत घातक शॉक आहे. असं ह्या प्रयोगाच्या अगोदर मिलग्रामनी एक उपप्रयोग केला. त्यांनी 14,000 सायकोलॉजीच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न टाकला की माणसं आदेश मिळाल्यानंतर असे शॉक देतील का. त्यातल्या बहुतेकांनी देणार नाहीत असं उत्तर दिलं होतं. त्यांनी 300 सहयोगी मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत त्यांना हा प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं की लोक आदेश फॉलो नाही करणार, कारण त्याची सत्सद्विबुद्धी शिल्लक असेल ना, नाही देणार तो एवढा.
सगळे प्रयोग यांचे जे उत्तर आहे ते सपशेल खोटे पडले. तुम्हाला आदेश मिळाल्याच्या नंतर माणसं परिणामाची क्षती न बाळगता शॉक ट्रीटमेंट देतात, हिंसक होतात. मग याचा अर्थ असा की आपण एखादी ऑर्डर फॉलो करतो आणि हिंसा करतो आहे, या हिंसेची जबाबदारी ते स्वीकारते, म्हणतात की त्याचं काम आहे ना, मी तर माझं ड्युटी करत होतो. एखाद्या टोळीमध्ये एक गुरु आदेश देतो, चलो काटो मारो, आणि ते तरुण त्या दहशतवादी संघटनेमध्ये त्या प्रचाराला बळी पडतात. त्याला धार्मिक रंगही असतो. मग ते एवढे हिंसक कसे होतात? याचं कारण त्यांना वैयक्तिक जबाबदारीची जाणीव त्यांनी त्यांच्यावर टाकून दिलेली असते. ओनस त्यांच्यावर काहीच नाही. ओनस त्यांच्यावर काही नाही आहे. ज्या वैमानिकांनी हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले आणि नंतर त्यांनी पाहिलं एवढा आगीचा प्रचंड लोळ, तत्क्षणी हजारो लाखो लोक बेचिराग झाले, पूर्ण शहर उद्ध्वस्त झालं. तो वैमानिक नंतर कसा जगला असेल काय? तो म्हणे आय वॉज फॉलोइंग ऑर्डर्स, मला आदेश होता. युद्धामध्ये तेच होतं, सामूहिक हिंसेमध्ये तेच होतं. गर्दीचं नेतृत्व तुम्ही करायला लागले की एक दिवशी गर्दी तुमचं नेतृत्व करते. मग त्या गर्दीमध्ये एखादी गर्दी निर्णायकही होते. माणूस एकांतात जसा असतो तसा समूहात नसतो. समूहात त्याला समूहाचं बळ मिळते. एकांतामध्ये एकटा असताना कुत्र्याला हाडं मारण्याची ताकद ज्याची नसते, तो गर्दीत गेल्यावर 2-4 दगडं तसेच भिरकावून टाकतो. त्याला कळतही नाही कोणाला लागणार आहे, कोणाचं डोकं फुटणार आहे, काय होणार आहे. कारण व्यक्तिगत जबाबदारी गर्दीच्या संख्येने विभागली जाते. इफ देर आर 1000 people in the procession, you are 1000th times responsible. Your responsibility is divided by 1000. म्हणून माणसं मोर्चामध्ये हिंसक होतात. जे माणसं एरवी व्यक्तिगतरित्या चांगली असतात, नॉर्मल असतात, त्यांनी असं केलं नसतं एखाद्या वेळेस. हा मिलग्रामचा फार मूलभूत एक्सपेरिमेंट आहे, जो अनेक हिंसेच्या प्रेरणांना तो एक्सप्लेन करतो, स्पष्टीकरण देतो. स्टॅनफोर्ड प्रिझन एक्सपेरिमेंटही अशाच प्रकारचं आहे. प्रिझनर आणि कैदी आणि जेलर असे 2 भाग केल्याच्यानंतर जेलरची भूमिका ज्यांना आली ते सहजपणे त्यांना त्रास द्यायला लागले. स्टॅनफोर्ड प्रिझन एक्सपेरिमेंटमध्ये ज्यांनी कैद्याची भूमिका घेतली होती ते कैद्यासारखे वागायला लागले. म्हणून मग इंटिमेट पार्टनर व्हायलन्स म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये, कौटुंबिक हिंसाचारामध्ये स्त्रिया इतके अत्याचार का सहन करतात? कारण हेच आपलं प्राक्तन आहे. लर्न हेल्पलेसनेसमध्ये त्या जातात. आता आपल्याच्यानी काही याच्यातून सुटका नाही, मार्ग नाही, निघता येत नाही. दुसरी एक गोष्ट असते, हिंसा सहन करणाऱ्या माणसामध्ये, विशेषतः कौटुंबिक हिंसा, एक अंधुक आशेचा किरण असतो, कधीतरी बदलेल. हिंसा एक व्यसन आहे. त्याच्यामुळे व्यसनाधीन माणसाचं व्यसन कधीतरी सुटेल या आशेवरती स्त्रिया जसं सहन करतात, त्याच आशेवर हिंसेच्या बाबतीत त्या विचार करतात की सुटेल कधीतरी, कधीतरी मार. तो दुसऱ्या दिवशी पायाशी लोळण घेतो, दुसऱ्या दिवशी अतोनात दुःखी होतो, पश्चाताप होतो त्याला, माफ करा. त्याच्यामुळे एक आशेचा किरण, आर्थिक स्वातंत्र्य नसणे, डिपेंडन्सी, तिला दुसरीकडे जागाच नाही ना, ती आर्थिक गोष्टीसाठी सगळी अवलंबून आहे त्याच्यावरती. म्हणून हिंसा सहन करणारे आणि हिंसक हे दोन्ही एका मानसिकतेतून प्रवास करत असतात. आपण आता हिंसा सहन करणारे म्हणतो ना, तर या हिंसेचा सामना कसा करायचा? म्हणजे ज्या अर्थी आपण त्या उदाहरणांमध्ये पाहिलं की ही सगळी माणसं त्या सगळ्या हिंसेची जबाबदारी ही मी कोणाची तरी ऑर्डर फॉलो करत होतो म्हणून झटकून टाकत होते. या अर्थी त्यांना हे तर कळत होतं की ही हिंसेची कृती काही बरोबर नाहीये, करायची आहे, करावी लागती आहे, हा त्याचा अपरिहार्यतेचा भाग सोडला. पण हे मी केलेलं आहे असं काही म्हणजे ती काही चांगली गोष्ट नाही हे तर दिसतंय. ज्यावेळेस हा कुठल्याही पद्धतीचा हिंसेचा विचार येतो किंवा आपल्यासोबत हिंसा घडत असते, त्यावेळेस त्याचा सामना कसा करायचा? हां,
मघाची जी आपण मिलग्राम्स एक्सपेरिमेंट जे आहे ते सामूहिक हिंसा जी अशा युद्धांमध्ये वगैरे घडून येते त्याच्याबद्दल पाहिलं. हिंसेचा हा एक पैलू आहे. पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपल्याला हिंसेचा सामना करावा लागतो. शाब्दिक हिंसा, भावनिक हिंसा, शारीरिक हिंसा. जसजसा माणूस सुसंस्कृत होत जातो, शारीरिक हिंसेचं प्रमाण कमी होत जातं, जरी ते आहे एक प्रकारे, जसं डोमेस्टिक व्हायलन्स आपण बोललो. हिंसेचा सामना करताना दोन्ही गोष्टी आहेत. हिंसक स्वतः न होणे आणि हिंसेचा सामना करणे. अहिंसा म्हणजे काय? आता अहिंसेचं तत्त्व असं आहे की ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. हे जर आपण न्यूटनचा हा सिद्धांत लॉ ऑफ मोशन वाचला, अंगीकारला, तर मग हिंसेला हिंसेने उत्तर दिल्याने हिंसा वाढेल की कमी होईल? वाढेल. म्हणून तत्त्व असं आहे की त्याच्या हिंसेला तुम्ही हिंसेने उत्तर देऊ नका, तर त्याची हिंसा शमेल. पण आता शेवटी जसं आपण बोललो की या देशाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये अहिंसा हे सगळ्यात मोठं शस्त्र होतं. पुन्हा आपण शस्त्र हा शब्द वापरतो, वैचारिकता होती. पण प्रत्यक्ष देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी हिंसेचा आगडोंब उसळला, फाळणी झाली. फाळणीमध्ये 17 लाख लोक मरण पावले, 2 कोटी लोक विस्थापित झाले, कमीत कमी 70,000 ते 1 लाख स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले. प्रचंड हिंसेचं प्रदर्शन झालं फाळणीमध्ये. पण युद्ध तोवर जे चाललं होतं ते या तत्वावरती. म्हणून मग हिंसेचा सामना कसा कराल? पहिली गोष्ट अशी आहे की हिंसक माणसापासून सुरक्षित अंतर राखा. हिंसा, आक्रमकता भीतीमधून येते आणि माणसाला भीती अधिक प्रमाणात त्याची वाढते जर समोरचा माणूस जवळ आला तर. वन ऑफ द रिझन्स ऑफ फिअर इज क्लोज एन्काउंटर विथ समबडी. तुम्ही जितक्या जवळ जाल तुम्हाला तो आधीच घाबरलेला आहे आणि त्याच्यामुळे हिंसक झालेला आहे, तर तो जास्त हिंसक होईल. सुरक्षित अंतर ठेवा. नंबर 2, शांत हो. शांत हो हा शब्द कधीही उच्चारू नका. याचं कारण असं की मला राग येतो आहे आणि मी आता मला काहीतरी करावं वाटते, या शब्दांनी त्याच्यावरती तो भडका जास्त उडतो. इन्स्टिगेट होऊ शकतो. यू कॅन ट्रिगर हिम. नेव्हर अटर दीज वर्ड्स. तज्ज्ञ लोक असं सांगतात की शांत हो, शांत हो, मग तो जास्त आक्रमक होईल. ॲक्सेप्ट करा. टोन लोअर टोन ठेवा. तो उच्चरावाने बोलतो आहे, तुमचा टोन कमी ठेवला तर त्या टोनला मॅच करण्यासाठी तो थोडासा त्या टोनच्या जवळ येत जाईल. कारण त्याला माहीत आहे की समोरचा ओरडत नाही आहे, तर मग आपल्याला ओरडून बोलण्याची काही गरज नाही आहे. नंबर 3, सुरक्षेचे मार्ग कुठले आहे ते एका डोळ्याच्या कोपऱ्यातून टिपून ठेवा. खोल दीर्घ श्वास घ्या. नजरेला नजर मिळवा, पण चेहऱ्यावरती शांत भाव ठेवा. तोंडाने शांत राहा म्हणण्यापेक्षा तुम्ही शांत दिसलात तर त्याची आक्रमकता कमी होईल. पीपल चेंज बाय व्हॉट दे सी, पीपल डोंट चेंज बाय व्हॉट दे आर टोल्ड. आपल्याला माहीत आहे. शब्दातून नाही, कृतीतून दाखवा की तुम्ही शांत आहात. सगळ्या त्याला इन्स्टिगेट करणाऱ्या गोष्टींचा एक जनरल मनामध्ये आढावा घ्या. शांत आवाजात उत्तर द्या. टोन खाली ठेवा. यू कॅन डिफ्यूज द सिच्युएशन. हिंसक माणसं होऊ नये. आता आपण पाहतो की शेवटी कसं आहे की हिंसा काही प्रमाणात जैविक आहे, तर ती जेनेटिक आहे. एक जीन आढळलेला आहे तज्ज्ञांना, जो आपल्या मेंदूमध्ये हिंसक प्रवृत्ती पेरतो. हा जीन, कुठलंही जनुक हे प्रगट होण्यासाठी पोषक वातावरण हवं, चांगलं वाईट दोन्ही. बरोबर. तुमच्या मनामध्ये एक वाईट जीन आहे जो हिंसेला प्रवृत्त करणार आहे. त्याचं पोषक वातावरण म्हणजे वाईट वातावरण जर मिळालं तर तो वाढत जाईल.
असं आढळून आलेलं आहे की ज्या मुलांना ॲब्युझिव्ह एन्व्हायरमेंट मिळतं, सतत टीका करणारे आईवडील, एकमेकात मारामाऱ्या करणारे लोक, मुलं हिंसा कुठून शिकतात? भोवतालच्या वातावरणातून बघून बघून शिकतात. मोस्ट ऑफ द व्हायलन्स इज अ लर्न बिहेवियर. अगदी आठवला म्हणून सांगतो, अल्बर्ट बांडुराचा तर फार महत्त्वाचा अल्बर्ट बांडुरा नावाचा एक मोठा सायकोलॉजिस्ट, त्याचा एक्सपेरिमेंट अत्यंत प्रसिद्ध आहे, तो बोबो डॉल एक्सपेरिमेंट. बोबो डॉल म्हणजे असं एक बाहुलं ज्याच्या तळाशी आतमधून वजन ठेवलं असतं, त्याला असं ढकललं तरी ते पुन्हा जागेवर येतं. प्लॅस्टिकचा फुगा असतो तो डॉलचं, त्याला एक चित्र काढलेलं असतं आणि खाली आतमध्ये वजन असतं, म्हणजे तो सारखा पुन्हा त्या पोझिशनला येतो. मुलांना एका खोलीत सोडलं, एक माणूस तिथे बसून राहिला आणि मुलं त्या खेळण्यांशी खेळत होते, बोबडॉलशी खेळत होते. दुसरा पार्ट एक्सपेरिमेंटचा असा की तो माणूस जो आहे तो एका रबरी हातोडा घेऊन त्या बोबोडॉलला ठोकत होता सारखा, आणि मुलं खेळणं खेळत होते आणि त्याच्याकडे पाहत होते. एक्सपेरिमेंट नंबर 3, तिसरा टप्पा, बोबोडॉल, रबरी हातोडी आणि खेळणी मुलांना त्याच्यात सोडलं. 3 ते 6 वर्षाचे मुलं, ज्यांना ते जे पाहतात ते शिकतात. पहिल्या टप्प्यापेक्षा तिपटीने जास्त मुलं हिंसक झाले. ते हातोडीने त्या बोबोडॉलला मारायला लागले, मग हातोडीने बाकीच्या खेळण्यांना मारायला लागले. म्हणजे मुलांची हिंसक वृत्ती केवळ ते पाहून वाढते. म्हणजेच हिंसक वृत्ती ही लर्न फिनॉमिना आहे. वातावरण तसं जर मिळालं तर मुलं हिंसक होतील. चित्रपटाचा प्रभाव, टीव्हीचा प्रभाव. खरं तर तेच विचारणार होतो, ज्या पद्धतीनं आपण चित्रपट, मालिका, ॲक्शन फिल्म्स येतात आपल्याकडे, एक हिरो त्या दुसऱ्या विलनला मारतो, उडी मारून जोरात ठोसा देतो, रक्त पडतं आणि आपण टाळ्या वाजवतो, शिट्ट्या वाजवतो त्याच्यावरती. म्हणजे या पद्धतीचा व्हायलन्स आपण ग्लॉरिफाय करतो, सेलिब्रेट करतो. हिरो 2 ह्याला लोकांना मारत आला तर आपण त्याच्यावर टाळ्या वाजवतो, शिट्ट्या वाजवतो, लोक थिएटरमध्ये फटाके फोडतात, इथपर्यंत जाऊन ते सेलिब्रेशन होतं. आणि आपल्या आजूबाजूला ज्यावेळेस या पद्धतीच्या घटना दिसतात त्यावेळेस आपल्याला त्याबद्दल बधिरता येते. म्हणजे आपल्याला कळत नाही काय करायचं, आपल्याला रोजचं वाटतं, आपल्याला त्या नळावरच्या भांडणांसारख्या फक्त बाचाबाची न वाटता त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी आहे तरी त्याच्याकडे आपण किरकोळीत दुर्लक्ष करतो आणि पुढे जातो. तर ते या सगळ्याचा खरं तर परिणाम होत असतो का आपल्यावरती? म्हणजे फक्त लहान मुलांवर होतो का आपल्यावरही होत राहतो? याचे 2 भाग आहेत. परिणाम होतो, 100% होतो त्या संवेदनक्षम वयातल्या मुलांवर. ॲडल्ट्सवर वेगळ्या प्रकारे होतो. कसं ते सांगतो. तुमचं प्रमस्तिष्क म्हणजे विचारी मेंदू, जो तुम्हाला विवेक शिकवतो, चांगलं काय, वाईट काय, काय करावं, काय करू नये, नीती काय वगैरे वगैरे, ह्या गोष्टी शिकवणारा मेंदू हा परिपूर्ण होतो वयाच्या 21 ते 24व्या वर्षापर्यंत. तोपर्यंत माणूस हा भावनिक केंद्रावर आधारित काम करत असतो. आपलं भावनिक केंद्र 30 कोटी वर्षापूर्वीचं, आपला प्रमस्तिष्क 20,000 वर्षापूर्वीचं आहे. त्याच्यामुळे वैचारिकता, विवेक, मानवीयता, करुणा ह्या सगळ्या गोष्टी उशिरा येतात. जी मुलं पौगंडावस्थेत प्रवेश करतात वयाच्या 12व्या वर्षापासून, मग टीन एज ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांना तो वैचारिक प्रगल्भता ती नसते. त्या वयोगटातल्या मुलांना अशा चित्रपटांना एक्सपोज करणं म्हणजेच त्यांच्या मनावर ते बिंबवणं आणि हे करणं. त्या वयातल्या मुलांमध्ये अजून एक घटक असतो, हिंसा या गटातल्या मुलांमध्ये अधिक प्रमाणात असण्याचं कारण टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन, मेल हॉर्मोन. पुरुष अधिक प्रमाणात हिंसक असतात, स्त्रिया कमी प्रमाणात असतात. याचं कारण हे टेस्टोस्टेरॉन आहे, जे मेल हॉर्मोन आहे. आज जेलमध्ये सडणारे किंवा जे बोरस्टाल स्कूल आणि काय रिमांड होम्समध्ये ज्यांनी हिंसक कृती केलेली असे मुलं टेस्टोस्टेरॉनचं बळी आहेत. जे प्रसिद्ध निर्भया प्रकरण झालं त्याच्यामध्ये सगळ्यात घृणित कृत्य करणारा अल्पवयीन होता, अल्पवयीन 16-17 वर्षाचा. टेस्टोस्टेरॉन एक भाग. त्याच्यामुळे या मुलांवर टी व्ही आणि दृश्य स्वरूपात जे काही चित्रपट असेल, OTT असेल, यांचा परिणाम होतो. मुलं हिंसा कुठून शिकतात? तिथूनच शिकतात. कारण त्यांच्याजवळ हा सिनेमा आहे, हे खोटं आहे, हे भडक करण्यात आलेलं आहे, हे नाटक आहे, हे समजण्याचं तारतम्य झालेलं नसतं.
माझ्यासारख्या माणसावर. मला थ्रिलर्स आवडतात, क्राईम सायकोलॉजी आवडते. मी चाहता आहे क्राईम स्टोरीजचा, कारण त्याच्यामुळे मी अनेक खून केलेले नाहीत जे मला करावं वाटले असते. बिकॉज आय हॅव लिव्ड थ्रू दॅट. आय हॅव डिसिपेटेड. माणूस स्पोर्ट्स का बरं शिकतो? कारण त्याची ती ऊर्जा जी आहे ती त्याच्यामध्ये जाते, डिसिपेट होते, वाहून जाते. कॅथार्सिस आहे एक प्रकारचं. तुमचा निचरा होतो तुमच्या भावनांचा. धावणे, पळणे, दातोट खाऊन सिक्सर मारणे, दातोट खाऊन बॉल टाकणे, तुमचा निचरा होतो. हिंसक भावनेचा, आक्रमकतेचा निचरा होतो. चित्रपट पाहतो आपण, वाईट काम करणाऱ्या माणसांनंतर तो मारतो. आधी इतर खून होतात, नंतर चांगले खून होतात. चांगले खून म्हणजे चांगल्या कारणासाठी केलेले खून वगैरे. हे आपल्याला कळतं, एक तर हे ड्रामा आहे. दुसरं आपल्याला कळतं की हे आपल्या फुलफिल होतात विशेष. वाईट माणसांचं शेवटी तो अमिताभ बच्चन येऊन 10, 15, 20 जणांना धडधड धडधड मारतो. खोटंच आहे, नाटकच आहे ते, पण कुठेतरी बरं वाटतं. हे बरं वाटणं काय आहे? न्याय झालेला आहे कुठेतरी. म्हणून मी बाहेर उतरून रस्त्यावर मारत नाही. एक तर हिंमतही नाही आहे, आणि दुसरं म्हणजे मी ते अनुभवाच्या पातळीवर मी जगलेलो आहे. सो इन वन वे जे दृश्य स्वरूपातलं क्राईम आहे ते भ्रामक आहे समजण्याची बुद्धी आल्यामुळे मोठ्या माणसांवर त्याचा परिणाम होत नाही तेवढा. संवेदनहीनता येते. असं म्हणतात की दुर्दैवाने आता माणसं संवेदनाहीन होत चाललेली आहे आणि परिस्थिती संवेदनशील होत चाललेली आहे. कारण ती हाताबाहेर चाललेली आहे आणि ती ताब्यात आहे असं सरकारला सारखं सारखं सांगावं लागतं की परिस्थिती आटोक्यात आहे. याचं कारण असं की संवेदनहीनता आलेली आहे. रस्त्यावर कोणाचा तरी ॲक्सिडेंट होतो, खूप सारे लोक निघून जातात. त्याला बाय स्टँडर इफेक्ट म्हणतात. बाय स्टँडर इफेक्ट म्हणजे जे बघे लोक असतात, मी नाही तो करेल, तो नाही तो करेल. एखादा माणूस अपघातग्रस्त होऊन पडलेला आहे आणि तुम्ही एकटे जात असाल तर तुम्हाला तुमचं मन खाते, अरे काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी, याला ॲम्ब्युलन्स बोलवली पाहिजे किंवा याला. जर 50 लोक असतील तर गर्दीत कोणीही पुढे येत नाही. बाय स्टँडर इफेक्ट, माझी नाही याची जबाबदारी, याची नाही याची, पुन्हा जबाबदारी विभागल्या जाते. माणसं संवेदनाहीन होतात. ऑफिस गाठायची घाई आहे, लोकांमधनं एक माणूस खाली पडला, काहीतरी रक्त आलं वगैरे. थोड्या वेळाने मी जाऊन पाहिलं तर ते सगळं चटमट साफ झालं होतं. लाखो लोक त्याच्यावरनं चालत गेले होते. मागमूसही नव्हता तिथे काही. माणसाला उचलून नेलं होतं. 2 मिनटं माणूस थपकेल, पण थपकायला वेळही नाही तिथे. संवेदनहीनता येऊन जाते बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह एक्सपोजर. मुलांवर मात्र त्याचा विपरीत परिणाम होतो. मुलांमध्ये हिंसकता वाढण्याचं एक कारण ते भोवताली हिंसा पाहतात. हिंसकता वाढण्याचं एक कारण म्हणजे दे लर्न दॅट ओनली व्हायलन्स कॅन रिझॉल्व कॉन्फ्लिक्ट्स. म्हणून हिंसेनेच प्रश्न सोडवल्या जाऊ शकतात अशी शिकवण ज्या घरांमध्ये मुलांना मिळते ते मुलं आक्रमक, हिंसक आणि खुनी काही होऊ शकतात. खूप खूप महत्त्वाचं आहे खरं तर हे. महत्त्वाचं आहे. मुलांना हे शिकवलं पाहिजे की हिंसेशिवाय प्रश्न सुटू शकतात. आईवडिलांनी मुलांसमोर भांडू नये. भांडायचंच असेल तर त्या भांडणाची लेव्हल परिपक्व पाहिजे आणि तिचा निचरा होतो आणि दोघंही मग एकमेकांना समजून घेऊ शकतात याचं तरी प्रदर्शन घडवा. हे एक नाटक आहे ज्याच्यामध्ये मुलं प्रेक्षक आहेत. त्या नाटकामध्ये हा प्रेक्षक इतका इन्व्हॉल्व होऊन जातो की तो समजतो की हे सगळं खरं आहे. त्यांच्याजवळ ती डिस्क्रिमिनेटरी पॉवर नसते. मग भांडायचंच असेल, मुलं हे जिवंत CCTV कॅमेरे आहेत. CCTV कॅमेराला भावना नसते, मुलं भावनाही टिपत असतात. त्याच्यामुळे मुलांच्या भोवती वावरताना हे लक्षात घ्या की हे दे आर लाईव्ह CCTV कॅमेराज अँड दे आर रेकॉर्डिंग द इमोशनल कॉन्फ्लिक्ट ऑल्सो. आईवडील भांडतात, काही हरकत नाही. एका विशिष्ट वयानंतर मुलं ते ॲक्सेप्ट करतात, पण मग त्या भांडणाचा निचरा एकमेकांना समजून घेण्यात होतो, आनंदात होतो, हसत एकमेकांची चूक समजून घेतात, हेही दिसू द्या. आणि ते समजण्याचं वय नसलेल्या मुलांसमोर भांडू नका. बेडरूममध्ये जाऊन मग काय करायचं, भांडायचं ते भांडा. कॉन्फ्लिक्ट म्हणजे हा एक भाग झाला. माझं असं मत आहे की या सगळ्या आजच्या टॉकचा जर काही उपयोग व्हायचाच असेल तर तो हा की हिंसा वरच्यावर कमी होत जावी असं वाटत असेल तर जी पुढची पिढी आहे तिच्यासमोर हे उदाहरणं ठेवू नका.
खूप महत्वाचं आहे. यातच म्हणजे अगदी शेवटाकडे चाललोय आपण तर, की हे मान्य आहे की हिंसा मानवाचं इनेट बिहेवियर आहे. ती येते आतून, मग ती भीतीतनं येते आहे, काय काय गोष्टींमधनं येते त्याच्याबद्दल आपण आज बोललो. पण तरीही ती येते. म्हणजे माझ्या समोर आत्ता कोणीतरी आहे जो माणूस मला अजिबात आवडत नाहीये. तो खूप बडबड करतो आहे. मला त्याला शांत करायचंय. माझ्या डोक्यात पहिला येणारा विचार कदाचित त्याला मुस्कानात मारून मला त्याला शांत करायचंय. हा आलेला आहे. अर्थात मी ते माझ्या वर्तनात आणत आणत नाहीये. मी ते व्यक्त करत नाहीये वगैरे, वगैरे. पण माझ्या विचारांमध्ये ती हिंसा येतेच आहे. मला परत-परत वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मला ती हिंसक मी या पद्धतीने वागू शकतो हे दिसून जातं. अ, कुठेतरी काहीतरी मी माझ्या विचारांमध्ये जे नाही वागायला पाहिजे तसं वागून झालेलं आहे. तर ही विचारांमधली हिंसा कशी कमी करता येते? विचारातली हिंसा जी आहे ती अ, वयोमानानुसार कमी होत जाते, अनुभवाने कमी होते आणि सुज्ञता आल्याने कमी होते. हं, हं. सगळ्यांमध्ये होत नाही. याचं कारण माणूस अंतर्यामी प्राणीच आहे. माणूस देहाने माणूस झालेला आहे, मनाने प्राणी राहिलेला आहे. उत्क्रांतीने माणसाला फास्ट फॉरवर्ड करून माणूस करायचा प्रयत्न केलेला आहे. उत्क्रांतीला घाई झालेली आहे. त्याच्यामुळे माणूस बव्हंशी मेंदूनी प्राणीच आहे आणि हिंसा ही आपली मूलभूत अंतःप्रेरणा आहे. ती कधीही पुसून जात नाही. म्हणून मग माणसं सुसंस्कृत होत गेली की शारीरिक हिंसा कमी होत जात असेल, परंतु मानसिक हिंसा, भावनिक हिंसा मात्र कायम राहते. आणि अनेक सिच्युएशन्स येतात जिथे आपल्याला प्रचंड राग येतो, आपला राग उफाळून येतो. आपण शाब्दिक हिंसेवर तर निश्चितच भडास आपली काढतो. ही देखील जावी, हे म्हणजे संतपदी पोहोचण्यासारखं आहे. याचं कारण असं आहे की हिंसेचं एक अडॅप्टिव्ह प्रतियोजक असं एक काम आहे, उपयोग आहे. एक छोटीशी कहाणी सांगतो. लहानपणी फुफकारो लेकिन काटो मत नावाचा एक धडा मला होता हिंदीमध्ये. एका गावामध्ये एक साप जो होता तो येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना चावायचा आणि लोक त्रस्त होऊन गेले. आणि साप इतका तो सहसत यायचा आणि चावायचा आणि जायचा की लोक गावातल्या एका साधूकडे गेले. तो साधू जो होता चांगला माणूस होता की या सापापासून आम्हाला सोडवा तुम्ही. हातातही सापडत नाही, मारताही येत नाही, चावतो येतात आता. कहाणी आहे. साधूनी सापाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तुझी नैसर्गिक प्रेरणा आहे चावण्याची, मान्य आहे, पण तू चावणं सोडून दे. चावणे हिंसा आहे ना, चांगलं नाही आहे. साप म्हणाला ठीक आहे महाराज. तेव्हापासून सापांनी माणसांना चावणं सोडून दिलं. आता लोक मजा घ्यायला लागले त्याची. त्यांना कळलं आता. दगडं मारायला लागले, कोणी शेपूट ओढायला लागले, कोणी त्याच्या अंगावर नाचायला लागले. साप कंटाळून गेला, त्रासून गेला, पुन्हा साधूकडे गेला. तर साधू म्हणाला माणसं अशी माझी चेष्टा करतात, तुम्ही सांगितलं माझं चावणं सोडलं मी, हे असं माझं होते आहे. तर साधू म्हणाला की मी तुला चावणं सोड असं म्हटलं, फुस्स करून अंगावर जाणं सोड असं नाही म्हटलं. फुफकारो लेकिन काटो मत. त्याच्यानंतर मग साप फसकन आले, माणसं पळायला लागली, चावणं सोडून दिलं. फुफकारो लेकिन काटो मत. म्हणजे तुम्ही अन्यायाविरुद्ध जर स्टँड नाही घेतला, हिंसा करू नका, पण तुम्ही आक्रमकता चेहऱ्यावर दाखवली पाहिजे. अन्याय जर होत असेल, वंचित लोक आहेत, अन्नासाठी झगडत आहेत, पदासाठी झगडत आहेत, गरजांच्या गोष्टींसाठी झगडत आहेत, त्यांना आक्रमक व्हायलाच पाहिजे. पण ती आक्रमकता संयमित पद्धतीने व्यक्त झाली पाहिजे. त्या आक्रमकतेतून समोरच्याला कायमस्वरूपी कुठली इजा होऊ नये. तेव्हा हिंसेला एक अडॅप्टिव्ह रिझन आहे, हिंसेचं एक काम आहे. हिंसा ही मूलभूत प्रेरणा या कामासाठी वापरली गेली पाहिजे आणि वापरलीच नाही तर लोक तर तुमचा गैरफायदा घेतील.
फुफकारो लेकिन काटो मत. मला साधी गोष्ट आहे. मला वाटतं हा आजच्या एपिसोडचा सारांश आहे खरं तर. म्हणजे हिंसेच्या विरुद्ध जर आपण अहिंसा म्हणायला गेलं तर अहिंसेचा अर्थ अनिष्क्रियता होत नाही आहे. बापरे हे निर्बल माणसाची अहिंसा काही कामाची नाही, असं गांधीजीच म्हणायचे. बलवान माणसाच्या अहिंसेलाच किंमत आहे. वा खूप खूप आभार सर तुमचे. खरं तर खूप कॉम्प्लेक्स वाटू शकणारा विषय आहे पण तितकाच सोपा करून तुम्ही सांगितलात. खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुम्ही या पद्धतीचे आणखीन कोणते विषय आम्हाला सुचवू इच्छिता तर प्लीज कॉमेंट्समध्ये आम्हाला ते कळवा. आम्ही ऑब्झर्व केलंय की खूप लोक जे एपिसोड्स बघतात अमुक तमुकचे ते सबस्क्राईब करत नाहीत. तर असं नका करू. तुम्हाला जर याच पद्धतीचा कॉन्टेंट याच पद्धतीचं मराठी पॉडकास्ट आणि असे उत्तम उत्तम गेस्ट अमुक तमुकवर पाहायचे असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हे एपिसोड्स पाठवा तर आम्हाला हे काम पुन्हा पुन्हा रोज रोज तुमच्यासोबत येऊन करता येईल. खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. लोभ असावा.